भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाच्या वतीनं येत्या 25 ते 28 फेब्रुवारी दरम्यान शेगाव येथे राष्ट्रीय आयुष आरोग्य मेळावा 2026 चे आयोजन करण्यात आले आहे। या आरोग्य मेळाव्याचे उद्घाटन भारताच्या महामहिम राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या शुभ हस्ते होणार आहे, अशी माहिती केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांनी आज शेगाव येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे। केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव पुढे म्हणाले की आयुष विभागाच्या वतीनं हा आरोग्य मेळावा संत गजानन महाराजांच्या नगरीमध्ये होणार आहे। या मेळाव्याचे उद्घाटन कार्यक्रमाला महाराष्ट्राचे महामहिम राज्यपाल आचार्य देवव्रत, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद आबा पाटील, सहपालकमंत्री संजय सावकारे, राज्याचे कामगार मंत्री आकाश फुंडकर, आमदार डॉक्टर संजय कुटे, अखिल भारतीय आयुर्वेद महासंमेलन ट्रस्टचे अध्यक्ष पद्मश्री पद्मविभूषण वैद्य देवेंद्र त्रिगुणा तसेच आयुर्वेद महासंमेलनाचे अध्यक्ष वैद्य प्रोफेसर राकेश शर्मा यांना देखील निमंत्रित करण्यात आले आहे। आयुष मंत्रालयाच्या वतीनं हा कार्यक्रम आयोजित करण्याची जबाबदारी अखिल भारतीय आयुर्वेद महासंमेलनाला देण्यात आली आहे। अखिल भारतीय आयुर्वेद महासंमेलन ही महाराष्ट्र त्र्यंबकेश्वर येथे 1907 साली स्थापन झालेली आयुर्वेदाची सर्वात मोठी व जुनी संघटना आहे, जी संपूर्ण देशभर कार्यरत आहे। सदर कार्यक्रम आयोजित करण्यासाठी आयोजन समिती स्थापन करण्यात आली असून आयुर्वेद महासंमेलनाचे उपाध्यक्ष डॉक्टर आशुतोष गुप्ता यांना आयोजन समितीचे अध्यक्ष म्हणून जबाबदारी देण्यात आलेली आहे। आयुर्वेद महासंमेलनाने यापूर्वी 22 राज्यस्तरीय आरोग्य, 3 राष्ट्रीय स्तरावरील आरोग्य मेळावे त्यांनी यशस्वीपणे आयोजित केले आहेत। या राष्ट्रीय आरोग्य मेळाव्याच्या माध्यमातून जनसामान्यांमध्ये आयुष चिकित्सा पद्धतीचा म्हणजेच आयुर्वेद, युनानी, सिद्ध, सोवा, रिक्पा, होमिओपॅथी, निसर्गोपचार व योगाचा प्रचार प्रसार व्हावा या दृष्टिकोनातून केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाच्या वतीनं या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे।